तक चल साथ मेरे. सो हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर आताच मी उठलो आहे. आता मी पटापट आवरतोय. बघा बघू शकता बाहेरचं तुम्ही वातावरण. आता मी पटापट आवरतो आणि पटकन फ्रेश होऊन मग भेटतो तुम्हाला. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल, फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल चल चल. ये बादल की चादर ये तार. सो फायनली गाईज आपण रेडी झालेलो आहे. बघू शकता तुम्ही. बघा एकदम टिपटॉप. मी नेमकी ना बेल लावली आणि बेल ऑफ केली आणि परत झोपून गेलो आणि 8 वाजून गेले आणि आम्हाला निघायचं होतं 8:15, 8:15 8:30. आता वाजले बघू शकता तुम्ही किती, 8:28. अजून घरच्यांचं काय आवरलं नाही. मीच एका एवढं पटापट आवरून राहिलो. तर आता निघू पटापट. आणि हा मेन म्हणजे सांगायचं राहिलं आपण कुठे चाललो आहे. आपण चाललो आहे माझ्या बहिणीच्या इकडे. माझ्या बहिणीचं आत्ताच लग्न झालं. तर ते मांडव परतनीचे वगैरे कार्यक्रम असतात. ते आपण त्यांच्या तिकडे चाललो आहे. ते मांडव परतनीचा आज कार्यक्रम आहे. तर मग तिथे जाऊ. बघू पुढचा सीन काय होता दाखवून तुम्हाला. छुप जाए हम पल दो पल, फलक तक. फायनली काय वाजलेले 9 दाखवतो तुम्हाला. 9 पावणे 9. तरी अजून घरच्यांचं आवडलेलं नाही आहे आणि मला खूप घाई करतं की आवर स्वतः कोणीच आवडत नाही. बघा ही पण टाईमपास करते. नाही टाईमपास नाही, कामं करते. सॉरी. ठीक आहे सर. नको ताण घेऊ. अजून आवडलं नाही. भाऊ आता काय होतं तोपर्यंत मी पण आता काय बघतो टाईमपास करतो. फायनली गाईज झालं आपलं सगळं आवरून. गाडी बिडी पुसली मस्त. माझं झाले माझं तर झालं आहे आवरून. घरच्यांचं बाकी. तर अजून पप्पान ते आवडतं आहे सगळे. आणि आपण जाणार आहे आत्यान ते पण आहे. कारण की आत्यांचीच तर मुलगी ती, म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न झालं आत्ता. मग ती दिदी आहे. आणि बाकी आता काय बघू काय होतं. फलक तक चल चल वो चौबारे ढूंढे जिनमें चाहत. आले आपण आत्याच्या घरी आणि इथं सगळे आवडतं आहे अजून. आणि निघायचं कितीला आहे? 10 वाजता. आता वाजले 9:15. किती निघायचं ठरलं होतं? किती निघायचं ठरलं होतं इकडे? तू इकडे. सो फायनली काय आवरले आपल्या सगळ्यांचं आणि आता सगळे येतील इकडून दिसतील तुम्हाला थोड्या वेळात. तर आता माझी जागा ही आहे मागची सीट. कारण की आता पुढं मामा आणि पप्पा बसतील. पप्पा चालवतील गाडी, मी नाही चालवणार. मग हे बघा आता ते येत आहे आता. मग आता सगळे बघू कोण. मैं तेरे पीछे पीछे चल तू जो कह दे तू अभी. बहारों के छत हो, दुआओं के खत हो पढ़ते. गाइस आपण पोहोचलोय आणि तुम्हाला सांगतो माझी जी बहीण आहे ना, तिचे जे सासू आहे ना, सासूबाई, तर त्या इथं प्रिन्सिपल आहे या शाळेच्या. तर ही शाळा आहे बघू शकता तुम्ही. एंट्रन्स एवढी भारी होती गाईज, शपथ सांगतो. पण मला नेमकी व्हिडिओ काढता नाही आला कारण की गाडीमध्ये गर्दी होती खूप. मग त्याच्यामुळं ते थोडं जमलं नाही मला. आणि इकडं पण व्ह्यू बघू शकतो तुम्ही. हे समोर जे आहे ते SMBT हॉस्पिटल आहे ते. आणि शाळेचं नाव प्रियदर्शनी नाव आहे. आणि हे क्वार्टर आहे. तर आता हे सगळे आले, आता सगळे मध्ये गेले. तर बघू आतामध्ये जाऊ आणि मी तुम्हाला एकदा एंट्रन्स दाखवेल नंतर थोड्या वेळाने. पहिले आतामध्ये जाऊ बघू काय होतं. आपण आलो आता खाली. हे बघा हे जे आहे ते आमचे दाजी आहे. हा इथलाच मुलगा आहे. हा कोण आहे? याला ओळखत असाल तुम्ही. ही बहीण, ती पण बहीण. आणि ते समोर शाळा आहे. दाजी चालले बॅटिंग करायला. मला तर नाही आवडत क्रिकेट पण तरी चला खेळून घ्या आज. आणि तिकडं पप्पा आणि ते शुभम दादा म्हणजे दाजींचा भाऊ. तो बघा तो. मग काय कसं वाटतं तुला इथं? मस्त एकदम भारी आहे इथं खरंच, एकदम भारी नाही का? दाजी तुम्ही खेळताय आता काय? कितीचा गोल आहे तुमचा? स्ट्राइक रेट विचारतोय मला. 6 बॉलात 6 सिक्स मारायचे. 6 बॉलात 6 सिक्स मारायचे. पावर का? चॅलेंज गाईज याच्यासाठी, आपल्या दाजींसाठी. 6 बॉलात 6 सिक्स. बघू आता होतं का नाही. दुसरा बॉल. ओ 6 नाही गेला बरं का.
गेला गेला. प्रत्येक बॉलवर 6 नाही जाणार आहे यांची. जाऊ द्या काहीच. चॅलेंज हारले. दाजी हारले बरं का तुम्ही. एकच बॉल झाला मग तो. तुम्ही काय बोलले 6 बॉल. मग चला आता पहिल्यापासून स्टार्ट करू. थांब पहिल्यापासून स्टार्ट होणार आहे गाईज. बघू शकता आता पहिला बॉल बरं का. चला पहिला बॉल तर गेला गाईज आपल्या हातातून. दुसरा बॉल 6 गेला आता. जास्त हळू बॉल टाकते का मी. आपले दाजी आउट झालेले ते पण असेच झाले मामांकडून. आता हा खेळतोय बघू. आता दाजी बॉलिंग करते. आता एक काम करू ना, एक ओव्हर टाकू ना आपण. हां माझी बॅटिंग झाली गाईज. मी 10-12 6 मारले आणि 20-30 चौके पण मारले. आता पप्पा खेळत आहे. हो पप्पा कसे खेळता. पप्पा माझ्यापेक्षा चांगले खेळता. पप्पा माझ्यापेक्षा चांगले खेळता. मला खेळता येत नाही. हा स्पिनर आहे बॉलवाला. हा इथलाच एका सरांचा मुलगा आहे. दररोज खेळतो वाटतं. पण पप्पा आउट नाही होते. मी आउट होऊन गेलो होतो 3ऱ्या बॉललाच. मजा करत होता आधी. जी आणि पप्पांची चालू आहे. तिकडे दाजी बॉलिंग करताय. पप्पा बॅटिंग करताय. पप्पा काय आउट होत नाही कोणाकडून. पप्पा काय आउट होत नाही कोणाकडून. तर काय झाले सगळे खेळून. आता तो एक शेवटचा बाकी होता तो खेळतोय. वरती बोलवले. आता जावं लागेल जेवण करायला. तर मग आता जाऊ वरती जेवण. सगळे झाले जेवण वगैरे सगळ्यांचं. आता बघू पुढं. आता बायकांचे सगळे जेवायचे बाकी. बाकीचं आमचं जेवण तर झाले. लय जेवायला वाढून दिलं होतं. लय आता पोट जाम झाले. असं वाटते झोपून घ्यावं. झोपू नाही शकत. निघालो होतो आम्ही थोड्या वेळ. आणि आता वाजले 4:15. आता चाललोय थोडं इकडं फोटो काढायला भारी. इकडं दाखवतो कॅमेरा. आता निघायचं टाईम आलेला आहे असं मला वाटतंय. कारण की सगळ्यांचं सगळं आवडून झालेलं आहे. आणि आता ते कार्यक्रम वगैरे बघू. सो आहे ना आपण निघालो आता फायनली. आणि सगळं आवडलं वगैरे. तिथं ते बघितलं तुम्ही. आता ते गंध गेला होता. गंध कसं दिसतोय मला तर नाही आठवते बरोबर दिसतोय. आता फोटोशूट ते करायचं आहे यांचं म्हणणं आहे. म्हणजे एक फॅमिली फोटो घ्यायचा आहे. तर आता इथंच कुठेतरी काढून घेऊ या ठिकाणी. बेवतले दगडे पण एक. अच्छा असं पण केलं गाडीचं. फोटो शूट टाइम. चल रे कॅमेरामॅन जा पटकन फोटो काढायला. मग जाऊ दे. मजा येते का नाही. मज्जा येते मला. सासरी मजा येते का नाही असं म्हणते मी तुला. मग तुझी तर आठवणच येत नाही मला. बाय काहीच नाही घ्यायची रामबागमध्ये. जाऊ दे. काय बोलायचं. खुश आहे. सगळे खुश आहेत. सगळे खुश आहेत. आपण खुश आहेत. चलो सगळ्यात गेला. आपण गाडी घेऊन तिथपर्यंत जाऊ गाईस. ते जातील पाईप आहे थोडंसं. चावी चालू. चल का गाडी चालू आहे. झाली गाडी. हे डाला गिअर बसले का. चालली गाडी.
तिथे शाळेच्या तिकडं ग्राउंडच्या इथे जाऊन 1-2 फोटो काढू आणि मग जाऊ घरी. इकडचं व्ह्यू चेक करा. नाही रे फोटोग्राफरला बाय बाय. यायचं ना गाडी घेऊन. चल चल चल. शाळा गाईच शाळा. शिवम दादा यांनी मला धरलं होतं. काय म्हटले? तिकडं गेलो होतो गाडी घेऊन. हां चावी काढून घेतली गाडीची. गाडी नाव होतं. हां. गाडी चावी काढून ठेवली तुम्ही. चावी काढून घेतली. कोण आहे माहिती कसं काय आलं माहिती. अच्छा. प्रिन्सिपल आणि ते नातेवाईक नाही का म्हटलं. हां 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 त्यांनी फोन आला तरी. लगेच चावी लागली. सो फायनली काय झालं आपलं सगळं आवरून. इथं खूप आवाज आहे पक्ष्यांचा, त्याच्यामुळे असं वाटते नंतरच एंड करतो मी ब्लॉग, आता नाही करत. तर बघू आता पुढं घरी जाऊनच एंड करतो. बघू. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल, फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल. सूरज को हुई हरारत, रातों को करे शरारत, बैठा है खिड़की पे तेरी. आए इस बात पे चांद भी बिगड़ा, कतरा कतरा वो पिघला, भर आया आँखों में मेरी. ते आणि आता खूप थकलोय आज बघितलं, खूप मजा केली. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी एक कमेंट करा. व्हिडिओ असेच चांगले ब्लॉगमध्ये या ब्लॉगसाठी बाय बाय गाईज. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल.